आमची मूळ मागणी ओबीसी आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणे ही देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही करा, तुम्ही करा. तुम्ही आमचे मराठे आमच्या अंगावर घालू नका. आणि मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे, मराठ्यांचे पोरं बर्बाद करण्यासाठी त्यांचं ऐकून मराठ्यावर चाल करू नका, चाल बंद करा. मराठ्यावर चाल करून येऊ नका. पूर्वीचे चाल करून तुम्ही पूर्वीचेच पाडे गिरायला लागले. जे पूर्वीचे मोठमोठ्या शाह्या होत्या, जे इंग्रज होते, ते जसे आपलेच लोक मुडदे पाडायचे तसंच तुम्ही करायला लागलात. मी मराठ्यांसाठी आरक्षण मागतो. एकाही मंत्र्याला आमदार तुम्हाला बोललो का? तुमच्या पक्षाला नेत्याला बोललो, तुमच्या जातीसाठी. तुमच्यासाठी बोलून तुम्ही उलट मुर्दे पाडायला उलटे निघालात. गोरगरिबांच्या पोरं मराठ्यांच्या मारायचेत का तुम्हाला? त्यांना आरक्षण नाही मिळवून द्यायचं का आयुष्याचं? गोरगरीब मराठ्यांचे पोरं अधिकारी नाही होऊन द्यायचे का? मोठ्याने बोलत होतात लय आमदार मंत्री तुम्ही. गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊन द्यायचे तुम्हाला? ते अधिकारी नाही झाले पाहिजे का? ते नाही शिकले पाहिजे का? असं म्हणणं आहे का तुमचं? का गुतवायसाठी तुम्ही उठला? त्यांना गुतू द्या. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात ना मला गुतवायचं, त्यांना गुतू द्या. मला त्यांना मोबा आहे माझी. गुतवा, काय चौकशा करायच्या तेवढ्या करा. तुमचा अहवाल बी तयार झालेला आहे, आम्हाला माहीत झालं. मध्ये बी टाकून द्या तुम्ही मला, मी मध्ये बसायला तयार आहे. पण मराठ्यांचे आमदार आणि मंत्री तुम्हाला गोरगरीब मराठ्यांचे पोरं नाही मोठे होऊ दे. तुम्ही तर नाही केले 75 वर्षात. आम्ही आमचं लढून करायला लागलो तर तुम्ही का मिळून देणार ते आरक्षण? मला गुतवलं म्हणजे आरक्षण बंद पडणार. लढा केलं तुम्ही करोडो मराठ्यांचं वाटवलं. तुम्हाला माहिती आहे का, मराठे गप बसत नाहीत. कालपासून मराठ्यांनी शांततेत बैठका सुरू केल्या. हे मला माहीत झालं रात्री. मराठ्यांनी कालपासून बैठका सुरू केल्या. इतक्या ताकदीनं तालुक्यात मराठी बैठका घ्यायला लागलेत. भानावर या फडणवीस साहेब, आणखीन तुम्ही संधी सोडू नका. तुम्ही मराठ्यांची नाराजीचे लाट अंगावर घेऊ नका. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि दूध का दूध पाणी होऊ द्या. ती नेमली ना, होऊन द्या. ती काय करायची ती. खोटे नाटे आरोप करता आणि बोलल्यावर, मी मराठ्याकडून बोललो, बोलल्यावर राग कसा येतो? आमदार मंत्री मराठ्यांचे तुम्ही खूप मोठी चूक करायला लागलात. आपल्या 75 वर्षात मराठ्यांच्या पोराला मिळत नव्हतं, ते मिळायला लागले. आम्ही इतकं लढलोत की करोड सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालंय, जे 75 वर्षात मिळालं नव्हतं. कुणबीचं गावाची गावं निघायला लागले. हे 10% त्यांच्यात याच आंदोलनामुळे मिळाले. आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. नका आडो पडून गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या अन्नात विष घालू. मराठ्यांचेच आमदार आणि मंत्री मिळून नेत्याला आणि पक्षाला बोललो म्हणून काय जातीच्या पोरं मारायला लागलात का तुम्ही? तुम्ही आणखीन भानावर या. स्वतःच्या जातीच्या पोरांकडून बोला. का वाटतंय बरं आमदाराला आणि मंत्र्याला मराठ्याचे पोरं मोठे होऊ नये? तो आयुष्यभर तो आमचे पॉम्पलेट चिटकाट होता का तुम्हाला? आम्हाला मायबाप मराठ्यांना शेवटचं सांगतो, मी भेट नाही. मी मरेपर्यंत या गोरगरीब मराठ्यांच्या बाजूने ओबीसीतून आरक्षण सगळ्या सोयरीचं अंमलबजावणी घेतल्याची हटत नाही. फक्त तुम्ही एकजूट ठेवा. माझ्या पाठीमागचा आशीर्वाद कमी होऊ देऊ नका, साथ कमी होऊ देऊ नका. आणि आंदोलन मात्र कधीही शांततेतच झाले पाहिजे. एकजूट तुम्ही शांततेत अशी ठेवा, एवढीच माझी आग्रहाची विनंती आहे तुमच्याकडे. आग्रहाची विनंती आहे. यांना, ह्या आमदाराला आणि मंत्र्याला, यांना काय एकवटाचं एकवटू द्या. जातीचे पोरं मेले पाहिजेत, बर्बाद झाले पाहिजेत, नोकऱ्या नाही लागल्या पाहिजेत. याच्यासाठी नेत्याकून आणि पक्षाकून बोलायला लागले आणि मोठे आपल्याकून होते. मराठ्यांनी सुद्धा बारकाईनं 5-7 दिवस शांत चित्तानं लक्ष ठेवा. कोण काय बोलतोय, काय भाषणं करायला लागलाय, काय मोठमोठ्याने आरोळे ठोकायला लागलाय. ह्याच आरोळ्या सगळ्या सोयऱ्यासाठी मागे ठोकल्या असत्या तर आज सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं असतं. मराठ्यांनी, आता तिसरी गोष्ट सांगतो, मराठ्यांनी तालुका स्तरावर आणि गाव स्तरावर सगळ्यांनी फक्त मराठ्यांचे ग्रुप तयार करा. व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आपल्याला एकमेकाला माहिती पाहिजे काय करायचे. कारण आपल्याला शांततेचं आवाहन करायला लागतं. काय होतंय, विनाकारण अफवा पसरली जाती. काय होतंय, सध्या काहीच नाहीये. मंडप उचलत नाहीत आंतरवालीत. आता दडपशाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमी केली वाटतं, फक्त आंतरवालीतली बहुतेक. नसता पोलिसाच्या माध्यमातून ते उधळायचं ठरवलं होतं. त्यामुळे एखाद्या दिवस अफवा पसरतात. त्यामुळे महाराष्ट्रभर आपले ग्रुप पाहिजे सगळ्यांचा. आणि मी हे जाहीर सांगतो, कारण मी आडोंगी, मला काही करता येत नाही आंध्रात राहू. म्हणजे आपल्या मराठ्याला लक्षात येतं अफवा नाहीये किंवा अफवा आहे, सगळे शांत राहा. मलाही तुम्हाला सांगता येतं शांत राहा. याच्यासाठी आता तुम्ही चौथा मुद्दा शांत चित्तानं सगळ्या मराठ्यांनी
शेतात जरी असले आणि घरी जरी असले, काय षड्यंत्र चाललेत लक्ष ठेवायचं. बघूयात किती दिवस आपल्यावर दडपशाही अन्याय करतात ते, बघू आपण. करल, मला खात्री आहे ज्या दिवशी मी खरं संकटात येईन त्या दिवशी माझ्या मराठा समाजासह सगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर दिसतील, हे मला खात्री आहे. ते पण शांततेत माझ्या पाठीशी उभा राहते याची मला खात्री आहे. आणि तुम्हालाही खात्री देतो. आणि माझं म्हणणं आहे, मराठा समाजाला खात्रीची गरज नाही. त्यांना माहिती आहे मेलं तरी हटणार नाही. आणि शब्द आहे माझा, मी मेलो बी आणि यांनी मला जेलमध्ये सोडून टाकलं तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये उपोषण करीन. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय आणि मराठ्यांचे पोरं गोरगरिबांचे मोठे केल्याशिवाय, अधिकारी बनवल्याशिवाय मी 1 इंचही मागं सरकणार नाही.